जुन्या ब्लाऊजचं काय करायचं असा खूपदा प्रश्न पडतो. साड्या एकतर खराब झालेल्या असतात किंवा ते ब्लाऊज बसत नसतात. तर मग अशा ब्लाऊजचा आता आपण आज एक वेगळाच प्रकार करणार आहोत, की जुन्या ब्लाऊजपासनं त्याची आपण एक नवीन सुंदर वस्तू तयार करणार आहोत. तर त्याच्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा एक पेपर पुठ्ठ्यासारखा असा कागद घ्यायचा आहे, म्हणजे पातळ पुठ्ठा आहे हा. तर त्याचे मी 4 सेंटीमीटर बाय 4 सेंटीमीटर अशा रेषा आखून चौकोन तयार केलेला आहे आणि 2-2 सेंटीमीटर म्हणजे मध्ये बरोबर सेंटर काढून आता आपण तो जोडणार आहोत आणि आता आपण हा कट करून घेणार आहोत. ह्या आकारानुसार म्हणजे शंकरपाळीचा आकार आहे त्यानुसार आपल्याला आपलं कापड कट करायचं आहे. आता हा ब्लाऊज मी घेतलेला आहे, ह्याची साडी केव्हाच फाटलेली आहे, तसाच पडून होता. आता ब्लाऊज काय केलेला आहे, ब्लाऊजचं बाही आपण काय करायची आहे, उलटी करून घ्यायची आहे आणि पहिल्यांदा थोडी इस्त्री करून घेऊया. इस्त्री करून आपण जी शंकरपाळीचा आपण पुठ्ठा कट केला आहे साईजचा, तो आपण त्याच्यावर ठेवायचा आहे आणि त्या आकारानुसार आपल्याला कट करून घ्यायचा आहे. हा मेन आकार आहे, पण कडेला साधारण अर्धा सेंटीमीटर आपण माया ठेवणार आहोत. आणि आधी हे आपण संपूर्ण बाही म्हणजे ह्याचे 4 पीस होणार आहेत, म्हणजे अस्तर आणि मेन असे आपले 4 पीस तयार होणार आहेत. हे कट करून घ्यायचे आहेत आणि दाखवते त्याप्रमाणे आपण मशीनवर शिवून घ्यायचं आहे. आणि आता याच्यापासून आपण एक छान वस्तू तयार करणार आहोत. त्याबरोबर मी जुनी ज्वेलरी आहे त्याचासुद्धा इथं वापर केलेला आहे. ती जुनी ज्वेलरी पडून होती, ते आणि जुनं ब्लाऊज पीस याचा वापर करून आपण छान वस्तू तयार करतो आहे. तर सगळा व्हिडिओ तुम्ही नक्कीच न स्किप करता बघा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा.